कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। दुसऱ्या टप्प्यात 67 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली असून डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। सर, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये। लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांसाठी मात्र वाट पाहावी लागेल। पुढच्या बातमीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला दिला असला तरी त्यांना तो नको असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रामटेक बंगला ज्याच्याकडे गेलाय तो मंत्री एकतर वादात सापडला नाहीतर त्याचं मंत्रीपद गेलं। त्यामुळे हा बंगला घेण्यात आता मंत्र्यांनाच रस राहिलेला नाही। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा बंगला नको असल्याचं कळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। रामटेक बंगल्याचा वादग्रस्त इतिहास काय पाहूयात। रामटेक बंगला का नकोसा? दीपक केसरकर 2022 मध्ये शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना रामटेक बंगला। 2024च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही। छगन भुजबळ 2019 मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य। मबिया सरकार 2.5 वर्षात कोसळलं। महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही। एकनाथ खडसे 2014 मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला। खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप। खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला। छगन भुजबळ 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री। तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत। भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा। तेलगी घोटाळ्यातून सुटले त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलबारी। पुढच्या बातमीकडे छगन भुजबळांची नाराजी हा गेम प्लॅन तर नाही ना असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। नाराज असल्याचं दाखवून भुजबळ भाजप प्रवेश करतील असा दावा दमानी यांनी केलाय। जर आपण त्यांची प्रतिक्रिया बघितली असेल ते म्हणाले छे छे म्हणजे असं काही आता सध्या नाहीये। हे त्यांचं जे ऍक्टिंग होतं ना त्याच्यावरच कळतं की हे फेब्रुवारी महिन्याचं जे मी बोलले होते ते आता कुठेतरी एक मस्त नाटक रंगवलंय आणि त्या मस्त नाटकात ही जी भूमिका केली गेली आहे की त्यांना मंत्रिपद न देणं मग त्यांनी ते थोडंसं चिडल्यासारखं करणं हे यांचं आधीचं गणित आहे। ते भाजपमध्ये जातात कारण भाजपला एक ओबीसी चेहरा त्या निमित्ताने मिळेल। आणि आता बातमी बळीराजासाठी आणि तितकीच सर्वसामान्यांसाठीही महत्त्वाची आहे कारण वर्षाअखेरीस राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची आता शक्यता आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे। 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो
उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे. राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. तिकडे धुळे, नंदुरबार, जळगाव इथं पावसाचा इशारा आहे. तसंच नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासह पुणे, नगर, जालना, परभणीत पावसाचा इशारा देण्यात आलाय. बीड, अकोला, अमरावतीतही पावसाचा इशारा देण्यात आलाय. आणि आता बातमी कांदा उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, मोठी बातमी आहे. कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय. कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं बळीराजाच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय. पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयानं कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय. चांदवडच्या बाजार समितीत 10 दिवसात कांद्याचे दर 1500 वरून 1400 वर आलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्याचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय. 9 डिसेंबरला सोमवारी किमान दर होता 700 रुपये, तर कमाल 4276 इतका दर होता. म्हणजे सरासरी दर 3400 रुपये इतका होता. 11 डिसेंबरला बुधवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 3901 रुपये, तर सरासरी दर 3000 रुपये इतका होता. 16 डिसेंबरला सोमवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 2494 रुपये, तर सरासरी दर 1950 इतका होता. 18 डिसेंबरला बुधवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2400 रुपये, तर सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला. 19 डिसेंबरला गुरुवारी किमान दर 300 रुपये, कमाल दर 2190 रुपये, तर सरासरी दर 1400 रुपये इतका मिळाला. 21 डिसेंबरला शनिवारी किमान दर होता 400 रुपये, तर कमाल दर होता 2399 रुपये. या दिवशी कांद्याला सरासरी दर मिळाला 1500 रुपये. तर 23 डिसेंबरला सोमवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2125 रुपये, तर सरासरी 1350 रुपये हा भाव मिळाला. ओळख पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं मंत्रीपद भाड्यानं देण्यात आलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांनी किंवा अजित पवारांनीच बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी सुरेश धस करतायत. काय होतास तू, काय झालास तू असा टोला धस यांनी लगावलाय. धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत, आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही, ते सरेंडर झालेले आहे. बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. दरम्यान खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं बरं मिळतं असा थेट सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. खऱ्या आरोपींना पकडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये आहे का असंही त्यांनी म्हटलंय. छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे, लोकांचा दबाव आहे. जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषण करतायत बीडला,
आरोपींना पकडा ना, खऱ्या आरोपींना पकडून दाखवायची हिंमत आहे का देवेंद्रजी मध्ये? बातमी बीडमध्ये कोणाच्या वरदहस्तानं पिस्तुलाचे परवाने देण्यात आलेत असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला। कराड गँगला दणका देण्याची मागणी दमानिया करतायत। तसंच 88 एकर जमिनीवर मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची नावं असल्याचा आरोप दमानिया यांनी केला। हा कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता जो हवेत गोळीबार करतो त्याच्याकडे लायसन्स नाहीये। तर मी ताबडतोब SP-ना ते व्हिडिओ देखील पाठवला, ही लिस्ट देखील पाठवली आहे आणि अशा सगळ्या लोकांना अटक करण्यात यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे। कारण हा व्यक्ती कैलाश फड हा वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे, धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे। पुढची बातमी धाराशिवमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे। तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे। पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढची बातमी संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागलेत। याच पैशातनं एका आरोपीनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट गिफ्ट केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। त्यानं BMW कार, BMW बाईक खरेदी केल्याचंही उघडकीस आलंय। दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीनं SUV कार खरेदी केल्याचं दिसतंय। हर्षकुमार क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तो सध्या फरार आहे। तर यशोदा शेट्टी आणि BK जीवन नावाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींनी क्रीडा संकुल समितीच्या बँक एका खात्यातून 21 कोटी 59 लाखांचा अपहार केलाय। BNS कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 61(2) आणि 3(5) प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे। 3 आरोपी आहेत। 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, 1 आरोपी अटक झालेला नाही। ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती ते अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढे सुरू आहे। बातमी एका भीषण अपघाताची आहे। कारमधील जीवनदान देणारी एअरबॅग एका 6 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूचं कारण ठरली आहे। वाशी येथील ब्लू डायमंड चौकात विचित्र अपघात घडला। या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कार डिवायडरला धडकल्यानं कारच्या पुढच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या गेल्या आणि पुढच्या सीटवर बसलेल्या 6 वर्षांच्या हर्षच्या तोंडावर आपटल्या, त्यामुळे तो बेशुद्ध पडला। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। एअरबॅग उघडताच मानेजवळ झटका बसल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। मेरे हिसाब से इसमें आगे उसके नेक के ऊपर इम्पैक्ट आया, इसके लिए उसको तकलीफ हो गया बच्चे को और उसकी डेथ हो गई। तो मेरा ऐसा मानना है कि छोटे बच्चों को आगे सीट बेल्ट लगा के भी मत बिठाइए, क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है। आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है। बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा, शायद इसकी वजह से तकलीफ हो। आणि आता एक वेगळी बातमी आहे। तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलात का? नाही ना? साम टीव्हीवर तुम्हाला आज हे पाहायला मिळणार आहे। दूध पिणारा कोंबडा पाहूयात। थोडं पण डिस्टर्ब करू नका। साहेब थोडं रेस्ट करतायत, ती बी आपल्याच मर्जीनं। कसा आहे थाट नुसता, रुबाबदार तुरा आणि नजर रोखून धरणारी। एखाद्या राजाला शोभल असाच थाट। ये भावड्या नुसता थाटच नाही तर नाव पण राजा आहे। बघा की कसा मालकाच्या खुशीत बसलाय। मालक बी त्याला पोटच्या लेकरावाने गोंजारतोय। लाड बी तेवढाच आणि थाट बी तेवढाच। एखाद्या पैलवानाला लाजवल असाच खुराक आहे राजाचा। दुधाशिवाय बात नाही आणि मक्याशिवाय खात नाही। याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे
एवढंच वेगळं आहे. अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली 50,000 मागणी आलेली. आहे का नाही दमदार? 1 वर्षाचं वय आणि 6 किलो वजन असणाऱ्या राजाला रोज सकाळी नाश्त्याला भरडलेली मका आणि भुसा, तर दुपारी जेवणाला तांदूळ, गहू आणि बाजरी. रात्री पैलवान हलकच खातो, पण दूध मात्र दररोज दमदार पितो. आता थेट आखाड्यात उतरवायचा बेत दिसतोय मालकाचा. मालकाकडे कोंबड्यासाठी 50,000 रुपयाची मागणी आली, पण मालकानं दिला नकार. कारण जीव जडलाय जीवापार. एकदा का जीव जडला मग कसली आली ओ किंमत. आता या राजाचा महाराजा हो, एवढ्या शुभेच्छा. सोलापूरहून विश्वभूषण लिमये, साम टीव्ही. पुढची बातमी. नाताळ आणि न्यू इयरमुळे आलेल्या सुट्ट्यांना अनेक भाविक देवदर्शनासाठी निघाले. भाविकांची गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल्स फुल झाली आहेत. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले. शिर्डीत साईंच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविक दाखल झाले. गणपतीपुळे आणि शेगावमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तिकडे शिमल्यातही हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आहे. पर्यटक या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्थानिकांचाही व्यवसाय तेजीत आलाय. नजर जाईल तिथे बर्फाच्छादित डोंगर, बर्फाच्छादित रस्तेच दिसत आहेत. पांढरी शुभ्र चादर शिमल्यात पसरल्याचं दिसतंय आणि याच बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक लुटतात. पुढच्या बातमीकडे. देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या नेमबाज मनू भाकेरचं नाव वगळल्यानं राजकारण चांगलंच तापलंय. निवड समितीनं खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस केली आहे. आपल्या मुलीला नेमबाज का बनवलं असा संतप्त सवाल मनू भाकेरच्या वडिलांनी विचारलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर मनू भाकेरनं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. बातमी कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातली आहे. चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज दाखल झालाय. अपघात तांत्रिक कारणामुळे झाल्याचा दावा संजय मोरे करतोय. अपघाताला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोपही संजय मोरेनं केलाय. संजय मोरेनं याबाबतचा अर्ज सादर केल्याचं पाहायला मिळतंय. हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाल्याचा दावा या अर्जातनं करण्यात आलाय.